महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूयात। अजित पवार हे आमचे नेते आहेत, राष्ट्रवादीत फूट पडली नाही असं विधान राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळेंनी केलं होतं आणि त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्यात। यात मम म्हणत शरद पवारांनी सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याचं समर्थन केलं। अजित पवार हे आमचेच नेते आहेत, इतकंच नव्हे तर राष्ट्रवादीत फूट पडलीच नसल्याचा दावाही शरद पवारांनी केला। वेगळा निर्णय म्हणजे फूट नाही, वेगळा निर्णय घेणं हा त्यांचा अधिकार आहे असंही शरद पवारांनी म्हटलं। त्यामुळे शरद पवारांच्या या विधानामुळे राष्ट्रवादीत नेमकं घडतंय काय असा सवाल केला जातो। संभ्रम असा होतोय की एका बाजूला म्हणतात की राष्ट्रवादीमध्ये फूट पडली। ताईंनी काल असं जाहीर केलं की राष्ट्रवादीमध्ये फूट वगैरे काही नाही, दादा आमचेच नेते आहेत। पक्षात फूट कधी येते जर पक्षातच एक मोठा वर्ग वेगळा झाला, देश वाचले। आज तशी स्थिती इथे नाही। काही लोकांनी समजा पक्ष सोडला, काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली, तर लोकसभेमध्ये त्यांचा अधिकार आहे, तो त्यांनी निर्णय घेतला म्हणून एक फूट राहायचं काही कारण नाही, तो त्यांचा निर्णय। There is no split in the NCP. Please put this on record. ते आमच्या पक्षाचे एक ज्येष्ठ नेते आणि आमदार आहेत आणि आता त्यांनी पक्षाच्या विरोधात काही त्यांनी भूमिका घेतलेली आहे, त्याची कंप्लेन आम्ही स्पीकर साहेबांकडे महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये दिलेली आहे। भाजपनी आजपर्यंत काय केलं की नाही केलं तो विषयच वेगळा आहे। विषय हे आहे की आम्ही मनापासून हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे बाकीच्या काही गोष्टीवर भाष्य करणं योग्य मला वाटत नाही। जर आम्ही हा निर्णय आमच्या मनात इच्छेतनं घेतला नसता तर गोष्ट वेगळी, पण आम्ही इच्छेने केलं। एकंदरीत केंद्र सरकारच्या कामावर शरद पवार साहेबांचं मत आणि मन परिवर्तन होईल आणि अजितदादा सोबत शरद पवार आणि सुप्रियाताई सुद्धा माननीय मोदींच्या नेतृत्वाला मदत करतील असं मला वाटतं। वाटतं निवडणूक आयोग जो आहे त्याच्यासाठी पक्ष, त्याची घटना, त्याचं नेतृत्व वाचविण्यासाठी असं वक्तव्य पवार साहेबांनी केलं की काय अशा प्रकारचं मत माझं व्यक्तिगत आहे। परंतु आम्ही वारंवार सांगतो की या सगळ्या मतामुळं नेतृत्वात नाही पण कार्यकर्त्यामध्ये आणि जनतेमध्ये संभ्रम सातत्यानं निर्माण होत असतो, हे सत्य आहे, हे नाकारता येत नाही। काँग्रेसला काढण्यापेक्षा याचा अर्थ देवेंद्र फडणवीसांना विचारा। याचा अर्थ मला वाटतं की दादा अजित पवार आणि शरद पवार साहेबांना विचारलं तर बरं त्यांचा अर्थ मी काय काढू। जे आमच्या सोबत आहेत, आमच्या इंडियासोबत आहेत, महाआघाडीसोबत आहेत, ते आमचे शब्दावर, बोलण्यावर आणि आश्वासनावर कोणी विश्वास देऊ शकत नाही, कारण संपूर्ण राजकारण सडवण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे, सडवलंय। राष्ट्रवादीच्या आताच्या खेळी सगळं जर पाहिलं तर फक्त डोकं फुटूनही राजकीय लोकांच्या किंवा कार्यकर्त्यांचं एवढंच सांगणार आहे, दुसरं काय। एकाकडे म्हणतात ते फूट नाही, दुसरीकडे नोटीस देतं। तर हा सगळा मोठा खेळ आहे, मोठा गेम असू शकतं, डायरेक्ट ऑलिम्पिकच असेल। संपूर्ण महाराष्ट्रात आता खेळत करते असं वाटते का आता काय ते काय प्रश्न आहे? म्हणजे हे तर सूर्यप्रकाशाच्या एवढं सत्य आहे, त्याच्यात प्रश्न विचारायची गरजच काय? संपूर्ण महाराष्ट्राने देश जाणतो की शरद पवार साहेब बोलतात एक करतात एक, म्हणून ती त्यांनी जी केलेली ही त्यातली एक कृती आहे। ज्या वेळेला अजितदादांनी शपथ घेतली त्याच वेळेला शरद पवार साहेबांनी आपली प्रतिज्ञा देताना कुठेही त्यांना गद्दार किंवा त्यांनी पक्षात फूट पाडली असं कधी म्हणलेलं नव्हतं। निवडणूक आयोगाकडे गेल्यानंतर सुद्धा त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली होती। आज जे विधान त्यांनी केलेलं आहे याचा अर्थ असा होतो की त्यांच्या पक्षामधले अनेक नेते आहेत जे सत्तेपासून वंचित आहेत, त्यांना त्यांनी मोकळी वाट करून दिली, हा त्याचा फक्त अर्थ आहे। अजितदादा आले किंवा भाजप शिवसेनेमध्ये सामील झाले याबद्दल त्यांच्या गटामध्ये कुणालाही खंत वाटलेली नाही, सर्वजण मिळूनच ते काम करतात, हे चित्र आज स्पष्ट झालं।
अजितदादांनी स्पष्ट केलं आहे की देशामध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेली विकासात्मक देशाची घोडदौड आणि जागतिक पातळीवर मिळणारं देशाला प्राधान्य या जीवावर आणि या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी यांच्या गतिमान सरकारकडे आकर्षित होऊन मी तिसरं इंजिन घेऊन सरकारमध्ये येतो आहे, हे सुरुवातीलाच अजितदादांनी सांगितलेलं असल्यामुळं मला असं वाटतं की अजितदादांकडनं कुठलाही संभ्रम नाही. ज्या पद्धतीनं अजितदादांचं स्वागत पिंपरी चिंचवडला होतं आहे किंवा पुण्यामध्ये होतं आहे ते न भूतो न भविष्यती असं होतं आहे. आणि त्याच्यावर जर प्रतिक्रिया अशी असेल की अजितदादा हे आमचे नेते आहेत तर काही लोकांचं पाऊल NDAकडे पडतंय की काय अशी आता शंका निर्माण होते. यानंतर बघूयात आज पवारांविरुद्ध पवाराचा सामना बघता येणार आहे. कारण अजित पवार आणि शरद पवार दोन वेगवेगळ्या ठिकाणी दौऱ्यावरती. शरद पवार पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत, शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावरती आहेत. राष्ट्रवादी पक्षातल्या ज्यांनी बंड करून एक प्रकारे आव्हान दिलं त्या मतदारसंघांमध्ये पवार जात आहेत. आज शरद पवार कोल्हापूरमधील दसरा चौकात जाहीर मेळावा घेणार आहेत. तर या सभेची तयारी पूर्ण झाली असून स्वतः शाहू महाराज या सभेच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. शरद पवार कोल्हापूरकडे निघालेले असताना त्यांचं वाटेत जंगी स्वागत केलं जात आहे. सातारा जिल्ह्यातील दहिवडी इथं फुलांचा वर्षाव करत शरद पवारांचं स्वागत करण्यात आलं. कोल्हापुरातील सभेतून पवार नेमकं कोणाला लक्ष करणार आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. तर उपमुख्यमंत्री अजित पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौरा करतायत आणि यावेळी अजित पवारांचं देखील जोरदार स्वागत करण्यात आलं. JCB मधून फुलांची उधळण, भला मोठा हार घालून अजित पवारांचं स्वागत करण्यात आलं. या ठिकाणी ते विकास कामांचा आढावा घेणार असून पदाधिकारी मेळाव्यालाही संबोधित करतील. सत्तेत सहभागी झाल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार पिंपरी चिंचवडमध्ये येत आहेत. पुढील बातमी अशी की केंद्र सरकारने कांद्याला 2410 रुपये भाव जाहीर करून खरेदी केंद्र सुरू केली असली तरी शेतकरी मात्र समाधानी नाही आहे. आज राहुरी बाजार समितीत कांद्याची आवक घटल्याचं पाहायला मिळालं. तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राहुरी बाजार समितीसमोर रास्ता रोको आंदोलन केलं जातं. कांद्याला योग्य भाव मिळालाच पाहिजे आणि त्यातल्या त्यात कांद्याला जर आपण बघितलं तर 2410 रुपये इतका भाव जो आहे तो देणं गरजेचं आहे. तसा भाव जाहीर करून खरेदी केंद्र सुरू केलेली असली तरी शेतकरी मात्र त्या याच्यावरती समाधानी नाही आहेत, त्या आकड्यावरती समाधानी नाहीत. आज राहुरी बाजार समितीमध्ये कांद्याची आवक घटल्याचं पाहायला मिळालं. तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राहुरी बाजार समितीसमोर रास्ता रोको आंदोलन केलं जात आहे. भाव मिळत नसल्यानं कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले असून सरकारने आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आणली अशी भावना शेतकरी व्यक्त करताना दिसत आहेत. त्यामुळे कांद्याला जास्तीत जास्त चांगला भाव मिळाला पाहिजे अशी मागणी ते करताना दिसत आहेत. निर्यातीवरील कराच्या मुद्द्याला घेऊन ही सगळी आंदोलनं पेटली आणि त्यानंतर ठिकठिकाणी आपण बघतोय की खरेदी जी आहे ती बंद होती. अहमदनगर जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झालेले दिसत आहेत आणि केंद्र सरकारने 2410 रुपये भाव जरी जाहीर केलेला असला तरी सुद्धा शेतकरी समाधानी असल्याचं चित्र बघायला मिळत नाहीये. आता राहुरी बाजार समिती समोर आपण जर बघितलं तर नगर मनमाड महामार्ग या ठिकाणी आंदोलकांनी अडवलेला आहे. शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे. या आंदोलकांना खरं तर पोलिसांनी नोटीस बजावली होती की आपण आंदोलन करू नका, रास्ता रोको करू नका. मात्र तरीही पोलिसांना न जुमानता आंदोलक रस्त्यावरती आलेले आहेत आणि रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे. केंद्र सरकारने निर्यातीवरती 40% कर आकारल्यानंतर राज्यभरातल्या कांदा उत्पादक कांद्याचे जे भाव आहेत ते गडगडले आणि जो 2500 रुपयाला विकला जाणारा कांदा अगदी 1200-1500 रुपयाला विकला जात होता. आता 2410 रुपये खरेदी जे आहे सरकार करणार आहे. विशेष खरेदी केंद्र नगर जिल्ह्यामध्ये सुरू झालंय तरी देखील कांद्याला भाव मिळत नाहीये. त्यामुळे कुठेतरी शेतकरी जे आहेत ते संतप्त झालेले आहेत आणि राहुरीमध्ये आता नगर मनमाड महामार्ग अडवलेला आहे. आपण बघू शकतो वाहनांचे देखील लांबच लांब रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि आंदोलक आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत. पोलीस त्यांना रस्त्यावरनं उठण्याची विनंती करतायत. मात्र तरी देखील
आंदोलक जे आहेत ते रस्त्यावरती बसून आहे आणि सरकारनं या आंदोलनाची दखल खरं तर घेणं गरजेचं आहे, नाहीतर भविष्यामध्ये हे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. लासलगाव बाजार समितीत आज पोलीस बंदोबस्तात कांदा लिलाव सुरू करण्यात आला. मात्र यावेळी नाफेडचे अधिकारी उपस्थित नसल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. लिलाव सुरू झाल्यानंतर कांद्याला जास्तीत जास्त 2,325 रुपये भाव मिळाला, तर सरासरी 2100 रुपये इतका भाव मिळाला. दरम्यान बाजार समितीमधील शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी बब्बू शेख यांनी. अखेर आज लासलगाव बाजार समितीत लिलाव सुरू झालेले, कडक पोलीस बंदोबस्तात लिलाव सुरू करण्यात आलेले आहे आणि आवकही चांगली आहे. मात्र आजही नाफेडचे अधिकारी इथे उपस्थित झाले नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी देखील व्यक्त केलेली. मात्र कांदा खराब होत असल्यामुळे नाइलाज असतो विकावा लागत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. काय भाव मिळालेला आहे माझ्यासोबत शेतकरी, त्यांच्याकडून जाणून घेऊया तर त्यांना काय भाव मिळाला आणि परवडतोय का. बाबा, काय भाव मिळाला? आम्हाला 2100 रुपये भाव मिळाला. हे समाधानकारक नाही, पण ते आता नाफेडीमुळे आम्हाला विकावं लागेल माझ्या. तरी नाफेडनं आपल्या मार्केटमध्ये उतरलं नाही, तर रॅपिड उतरलं तर चांगला भाव मिळाला असं आमची अपेक्षा आहे. तुला काय वाटतं बंधू, काय भाव मिळाला तुला? मला आज 2152 रुपये भाव मिळाला आहे. तो ट्रॅक्टर शनिवारी म्हणजे 4 दिवस झाले, तर तो ट्रॅक्टर 2600 रुपये गेला होता. नाफेड न आल्यामुळे तो भाव आज कमी गेलेला आहे. नाफेड उतरला तर आमचाही पण फायदा होईल आणि व्यापाऱ्यांचा पण फायदा होईल. एकूणच नाफेडने लिलावात भाग घ्यावा अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे. कारण नाफेड जर तर भावात सुधारणा होऊ शकते आणि त्यांना चांगला भाव मिळू शकतो असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, लासलगाव. तर दुसरीकडे दौंड तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40% शुल्क लावल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. या निर्णयाविरोधात कांदा उत्पादक शेतकरी आणि रयत क्रांती संघटनेकडून केंद्र सरकारच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलं. यावेळी शेतकऱ्यांनी कांद्याच्या माळा गळ्यात घालून केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचा निषेध नोंदवला. कांदा निर्यात बंदीवर 40% शुल्क आकारून आंदोलनासाठी कांदा उत्पादक शेतकरी कानगाव या ठिकाणी जमा झालेले आहेत. या ठिकाणी ते आज बोंबाबोंब आंदोलन करणार आहेत. वास्तविक पाहता आता जो शेतकऱ्यांकडे कांदा आहे, कांदा निर्यात बंदीवर 40%. तर लातूर जिल्ह्यामध्ये लंपी आजारानं पुन्हा एकदा डोकं वरती काढलंय. जिल्ह्यात सध्या 322 जनावरांना लंपी रोगाची लागण झाली. लंपीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शेतकरी धास्तावलेत. पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं लसीकरण मोहीम सुरू करण्यात आलेली असून आतापर्यंत 2,57,000 जनावरांचं लसीकरण करण्यात आलं. धाराशिव जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट असताना आता लंपी रोगाचा धोका वाढला आणि जिल्ह्यात 116 जनावरांना लंपी रोगाची लागण झाली आहे. पशुसंवर्धन विभागाकडून आतापर्यंत 3,04,000 जनावरांचं लसीकरण करण्यात आलं. यंदाच्या वर्षात 339 जनावरं बाधित झाली असून यातील 274 जनावरं बरी झाली आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. जुलै महिन्यात थोडाफार पाऊस झाल्यानं किमान पेरण्या झाल्या, मात्र ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिल्यानं पिकं करपू लागली. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात आता पिकं मान टाकत असल्यानं त्यांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड पाहायला मिळते. पैठण तालुक्यातील पाडळी गावात पिकं जगवण्यासाठी तांब्याने पाणी घालण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे आणि त्यामुळे येत्या दिवसात दमदार पाऊस न झाल्यास खरीप हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त केली जाते. पुण्यातील हडपसरच्या म्हाडा वसाहतीत कोयता गँगनं तुफान राडा केला. कॉलेजमध्ये झालेल्या किरकोळ वादानंतर कोयता टोळीच्या 8 ते 10 जणांनी हडपसर गोसावी वस्ती परिसरात धुमाकूळ घालत एका तरुणावर वार केला आणि या हल्ल्यामध्ये मिलिंद कांबळे हा तरुण गंभीर जखमी झाला. हडपसर परिसरात असलेल्या एका नामांकित कॉलेजमध्ये अल्पवयीन टोळके आणि मिलिंद यांच्यात वाद झाला होता आणि या हल्ल्यानं परिसरात भीतीचं वातावरण आहे. तेच दुसरीकडे संभाजीनगरमध्ये 2 गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. प्रेम प्रकरणाच्या वादातून ही हाणामारी झाल्याचं बोललं जात आहे. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होण्याआधीच हाणामारी करणारे युवक फरार झाले. पोलिसांकडून तरुणांचा शोध सुरू असून परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे.
तर भाईंदर इथल्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानाजवळ बस अवैधरित्या पार्क केल्या जात असल्याची तक्रार मनसेनं केली होती. इथंच उभ्या असलेल्या बसमध्ये काही वर्षांपूर्वी एका 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्यात आले होते. या अवैध पार्किंगबाबत तक्रार करूनही प्रशासनानं दखल न घेतल्यानं अखेर मनसेनं 3 बसची तोडफोड करत खळखट्याक आंदोलन केलं. तर कोल्हापुरात मुलींच्या छेडछाडीचे प्रकार घडताना दिसत आहेत. सानेगुरुजी वसाहत परिसरात मुलीला छेडणाऱ्या एकाला चांगला चोप देण्यात आला. मध्यवर्ती बस स्थानक परिसरातली ही घटना ताजी असतानाच हा प्रकार घडल्यानं खळबळ उडाली आहे. निहाल नालबंद आणि आयन शेख अशी छेड काढणाऱ्या दोघांची नावं असून त्यांच्यावर जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या परिसरातील एका 14 वर्षीय मुलीची शाळेला जाताना पाठलाग करत ते छेड काढत होते. आता ब्रेकनंतर बघूया छत्रपती संभाजीनगरमध्ये बिबट्याची दहशत पसरली. गंगापूर तालुक्यात 2 दिवसापासून बिबट्याने धुमाकूळ घातलाय. वाडगाव, बोलठाण, खोपेश्वर शिवार या ठिकाणी बिबट्याचा वावर दिसून आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. बिबट्याच्या भीतीने नागरिकांचं घराबाहेर पडणं कठीण झालं असून बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी इथल्या ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली आहे. पुढे बघूया, चांद्रयान 3च्या लँडरनं चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग केलं आणि भारतानं नवा इतिहास रचला. आता इस्रोनं प्रज्ञान रोव्हरचा नवीन व्हिडिओ जारी केला आणि यामध्ये तो लँडरमधून कसं चंद्राच्या पृष्ठभागावरती उतरतंय ते दिसतंय. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा जगातील पहिला देश हा भारत ठरला. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की अशा प्रकारे रोवर जो आहे तो खाली उतरला. आणि यानंतर महाराष्ट्र अनलिमिटेड या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.